सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय। सीआयडीचं पथक हे बीड जिल्ह्यात दाखल झालंय। सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोर्डे यांच्यासह पथक दाखल झाल्याची माहिती मिळते। या पथकानं बीडमध्ये पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यासोबत चर्चा देखील केली आहे। त्यानंतर हे पथक केज शहरातील शासकीय विश्रामगृहावर डेरे दाखल झालंय। यामुळे आता देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळतंय। तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांनी। मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय। जो तपास आहे तो सीआयडी कडे आहे आणि सीआयडीचे जे अप्पर पोलीस महासंचालक आहेत प्रशांत बोर्डे हे बीड मध्ये दाखल झालेले आहेत। बीड जिल्ह्यात ते गेल्या 4 तासांपासून आहेत। अगोदर त्यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेतलेली आहे, त्यांच्यासोबत चर्चा देखील केलेली आहे। जे नवीन पोलीस अधीक्षक आलेले आहेत नवनीत कावत यांच्यासोबत चर्चा केली आहे। त्यानंतर ते केज मध्ये दाखल झाले आहेत। केज येथील शासकीय विश्रामगृहावर सध्याला बोर्डे दाखल झाले आहेत, डेरे दाखल आहेत। गेल्या 4 तासांपासून ते केज मध्ये आहेत। या प्रकरणाचं जे आहे ते तपास त्यांच्या मार्फत सुरू आहे, चौकशी सुरू आहे आणि सखोल चौकशी करून विविध अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून या प्रकरणाची ते माहिती घेत आहेत। या तपासाअंती नेमकं काय समोर येणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विनोद जिरे, साम टीव्ही, बीड।